नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. मित्र, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग व्यक्ती असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, श्रावणबाळ योजना लाभार्थी असतील, संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थी असतील, या सर्व लाभार्थ्यांचा प्रश्न होता की सर, अर्थ बजेट सादर झालं, या अर्थ बजेटमध्ये आम्हाला काय मिळालं याविषयी आम्हाला खात्रीशीर माहिती सांगा. तर देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली यांच्या माध्यमातून जे अर्थ बजेट सादर झालं त्या अर्थ बजेटमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेवढेही सामाजिक न्याय विशेष विभागाच्या जेवढ्या योजना आहेत त्या योजनांचं अनुदान किंवा हप्ता आता 1500 ऐवजी आता 2500 रुपये दिलं जाणार या संदर्भात महत्त्वाची घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर दिव्यांग व्यक्तींसाठी नेमकी कोणती घोषणा केली तर दिव्यांग व्यक्तींसाठी जे वार्षिक निधी दिव्यांग हितासाठी जो वार्षिक किंवा ज्या योजनांसाठी वार्षिक निधी मंजूर केला जातो त्यापैकी 1% निधी हा दिव्यांग लाभार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात यावा अशा पद्धतीचा जो निर्णय यापूर्वी होता तो निर्णय या ठिकाणी कंटिन्यू करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर दिव्यांग लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी सर्व योजनांचा लाभ मिळावा यासाठी दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे AI प्रणीत असणार आणि यामध्ये सर्व लाभार्थ्यांना सहज पद्धतीने घरबसल्या दाखले असतील, योजना असतील, सेवा असतील या सहज पद्धतीने उपलब्ध होतील या संदर्भात महत्त्वाची घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी ज्या व्हीलचेअर असतात किंवा श्रवण यंत्रे असतात किंवा जयपूर फूट असतात हे सर्व आधुनिक उपकरणं खरेदी करण्यासाठी किंवा वापर करता यावा यासाठी त्यांना मोफत पद्धतीने ही उपकरणं कशा पद्धतीने उपलब्ध होतील यासाठी राखीव निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी दिव्यांग व्यक्तींना एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर व्यवसायासाठी जे काही अर्थ किंवा जो काही पैसा लागतो तो पैसा दिव्यांग वित्त व विकास मंडळकडून मिळणाऱ्या कर्जाच्या व्याज परताव्यासाठी या ठिकाणी मोठी तरतूद करण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी या अर्थ बजेटमध्ये एक महत्त्वाचं म्हणजे 1% जो निधी राखीव ठेवला जातो तो या ठिकाणी तसाच ठेवण्यात आलेला आहे आणि उपकरणासंदर्भात महत्त्वाची घोषणा केलेली आहे. त्याचबरोबर जे काही दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू केलं आहे त्याबद्दल घोषणा करण्यात आलेला आहे आणि कर्ज वाटपासंदर्भात निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, दिव्यांग व्यक्तींसाठी या अर्थ बजेटमध्ये या गोष्टींची मंजुरी देण्यात आलेली आहे. अनेक दिव्यांग व्यक्तींची अशी इच्छा होती की बाबा अनुदान वाढी संदर्भात काही महत्त्वाचा मुद्दा देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून समोर ठेवला जातोय का, तर या ठिकाणी अनुदान वाढीसंदर्भात कोणत्याही प्रकारची या ठिकाणी तरतूद किंवा कोणत्याही प्रकारचा मुद्दा चर्चेसाठी घेतलेला नाही. मात्र सामाजिक न्याय विशेष विभागाच्या साठी किंवा दिव्यांग व्यक्तींसाठी या ठिकाणी विक्रमी या ठिकाणी जी निधीची तरतूद आहे ती करण्यात आलेली आहे. 16% या ठिकाणी निधी जो मंजूर केला तो 16% या ठिकाणी वाढ करण्यात आलेला आहे. दिव्यांगांच्या निधीमध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेला आहे. म्हणजे निधी म्हणजे काय, तो हप्त्यामध्ये नाही तर त्यांना जो काय खर्च करावा लागतो त्या खर्चामध्ये जो निधी मंजूर करावा लागतो त्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने विक्रमी वाढ करण्यात आलेला आहे. परंतु अनुदान वाढ असेल किंवा वेगळ्या पद्धतीची घोषणा या ठिकाणी झालेली नाही. तर लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न होता की सर, आम्हाला अर्थ बजेटमध्ये दिव्यांगांसाठी काही वेगळी तरतूद बजेटमध्ये काही सादर झालंय का, तर जे काही होतं ते तुमच्यासमोर ठेवलंय. या अर्थ बजेटमध्ये वेगळं काही चांगलं असं अपेक्षित असं काही नाही ठेवलं, पण ठीक आहे, सामाजिक न्याय विशेष विभागाच्या संदर्भात त्याने महत्त्वाचा निर्णय घेतलाय आणि जरी 1% हा माझ्या दिव्यांग व्यक्तींपर्यंत जरी पोहोचला, जो काही वार्षिक निधी असतो त्यापैकी 1% जरी व्यवस्थित जर वाटप जर झालं तर माझ्या दिव्यांग बांधवांना खूप चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी मिळतील असं मला काहीच हरकत नाही. तर अर्थ बजेटमध्ये काय मिळालं याविषयी माहिती देताना ही व्हिडिओ बनवली. सदर व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.